एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून कांदाटी परत एसटी गेली. विचार करा आम्ही किती मागा आहोत. 40 रुपये एकराने आमच्या पूर्वजांनी जमिनी दिल्या धरणाला. कायदा नव्हता मग पुढाऱ्यांनी सांगायचं आणि आमच्या वडिलांनी अंत्य करायचं. अजून आम्हाला जमिनी भेटतायत, अजून आम्ही अन्याय सहन करतोय. आम्ही किती अन्याय सहन करायचा. वाशिम ते किल्ल्यापर्यंत अभयारण्य होतं. संपूर्ण पटा पलीकडे कांदाटीचा अभयारण्यामध्ये पकडला की गावात अभयारण्यात आहे. एकदा 2010 केंद्र सरकारनं वाट सोडले. चांदवली पासून हे खेळ करत ह्याच्यापर्यंत व्याघ्र प्रकल्प आला. विकास होईना म्हणून जावलीतली 56 गावं मावळेश्वरला सोडली. इको झोन, ग्रीन झोन, क्लोन झोन, गोकुळ झोन. कसले साहेब झोन? कुणासाठी झोन? कशासाठी झोन? आम्ही जगायचं शकत वरती डोंगर आणि खाती कोयनेत केलेलं पाणी. 69ला वाटप झालेल्या जमिनी 2 गुंठ, 4 गुंठ, 10 गुंठ आजपर्यंत शासनानं त्याची अंमलबजावणी करून सातबारावर दिल्या नाही. पाटणची 29, जावलीची 31 आणि मावळेश्वरची 43 अशी 103 गावं आम्ही दंडग्रस्त आहोत. कधी आम्हाला न्याय मिळणार? ही जी योजना आहे तुम्ही चांगली देवासारखी लोक तुम्ही आलाय. शिंदे साहेब आहेत, इतर लोक आले ते 5% आणि 95% मुंबईत कुठे बसतायत. कोरोना लागला तिथपासून असं झालं. मुंबई पण आम्हाला सुटली. आम्ही इथं जगायचं कसं? प्रत्यक्ष टीम तयार करा, प्रत्येक गावाचा सर्वे करा की यांच्यावरती गेली 60 वर्षे काय अन्याय झालाय. आणि नंतर ही योजना जर योग्य असेल, चांगली असेल, शासनाने आणली असेल तर नक्कीच आम्ही सर्वजण स्वीकारू. पण त्याचा स्थानिकांना फायदा काय? स्थानिक देशोधडीला पोचलाय. आमची पोरं पुरेच्या बॅगा उचलते ते. 1 जानेवारीपासून पुनर्वसन दाखले बंद दिले. पहिलीचे दाखले बंद केले. का केले? कोण कोर्टात गेलं? काय चाललंय नेमकं? ती योजना असेल तर एक टीम तयार करा आणि तळागाळापर्यंत तळागाळाच्या लोकांपर्यंत याची माहिती होऊ द्या. आम्हाला अंधारात ठेवून काहीही आणू नका. चांगलं असेल आम्ही नक्कीच स्वीकारू. तुम्हाला अधिकाऱ्यांना सहकार्य करू. आम्ही पत्रात घेऊ, पण त्याचा स्थानिकांना आम्हाला फायदा झाला तरच. ती माझी हात जोडून याही तुमच्या मनात जर काही असतील, तुमच्या मनात काही वेगवेगळ्या असेल, जसं आपला कोयना बॅक वॉटर आहे, तर तिथं काही तुम्ही काही बोलणार नाही. त्याच्यामुळे ज्या प्रकल्पामध्ये कुठलंही काम करत असताना त्या शेतकऱ्याला, त्या स्थानिकाला मी कुठल्याही बांधकाम केले नाही. अजून सरकार झालं नाही. MSRDC इकडे म्हणजे आपल्याकडं राज्य शासनाच्या वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत. आता जर डेव्हलपमेंट करायचं असं तर पर्यटनमधून पण करता आलं असं. फॉर एक्झाम्पल पर्यटनमधून पण तुम्हाला एक आहे करता आलं असतं. MSRDCचा विजन काय तुम्हाला अजून कळलं नाही. MSRDC मध्ये मी समजतो की रस्ते विकास महामंडळ. आता इथं रस्ते विकास महामंडळ फक्त रस्ते करणार असेल तर मला काय हरकत नाही, पण तरी सुद्धा ही ब्रँच आहे शासनाच्या. मला आत्ता सुद्धा अजून विचार आहे, कारण काय मला वाटतं की इथं रेट फार कमी आहे. रेडी लेखनाचे रेट फार कमी आहे आणि जमीन फार उपलब्ध आहे. त्यामुळे कदाचित इथं तुमचं संकल्पना असेल तर स्पष्ट सांगितलं की नाही आम्हाला इथं नवीन महाबळेश्वर डेव्हलपमेंट करायचं, इथे आम्हाला अशा प्रकारच्या योजना राबवायच्या, टुरिझम करायचं, स्पष्ट बोला. आता यांनी मगाशी सांगितलं परवाच्या दिवशी आझाद मैदानावर आंदोलन होतं. मी स्वतः केलं. आझाद मैदानच्या आंदोलनामध्ये अजून 40 वर्ष झाले ऱ्हास होणार नाही याची तुम्ही सगळ्यांनी खात्री बाळगा. आम्ही देखील तिथे करणार नाही. जेवढं स्ट्रिंजन्स आहे ती स्ट्रिंजन्सीमध्ये कुठेही प्रकारचं कमी जास्त. याच्या अगोदरही 10 वर्षापूर्वी ही आधी बैठका लागल्या होत्या. त्याच वेळी महाबळेश्वर मिसन नगर परिषदेने नगरपालिकेमध्ये ठराव केलेला आहे. शासनानं जर यथास्थितीमध्ये महाबळेश्वर हे नाव जर वापरलं तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू. आम्ही शासनाच्या विरोधात कोर्टात जायलाही पावले मागेल. 10 वर्ष मी या भागातलं प्रतिनिधित्व करत असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काय, स्थानिक लोकांना एखादी योजना आल्यानंतर तो फायदा होत असेल तर त्याचा विचार करायला हरकत नाही. परंतु आत्ता 5-5 झोन पडलेले आहेत. त्याचा स्थानिकांवर इतका मोठा आहे की त्यांना डेव्हलपमेंटच करता येत नाही. मग अशामध्ये MSRDC कसे पाहिजे? MSRDC म्हणजे रस्ते डेव्हलपमेंटची आहे
आणि MSRDC रस्ते डेव्हलपमेंट करत असताना महाबळेश्वरच्या नवीन प्रोजेक्टमध्ये MSRDCची यंत्रणा कशी आली हा माझा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा असं होतं की तुम्ही आज जे काय हिअरिंग ठेवलेलं आहे त्या हिअरिंगमध्ये प्रत्यक्षात तुम्ही काय करणार हे सांगायला पाहिजे. ते सांगतात ना आम्ही काही करणार नाही, आम्ही फक्त रस्ते, कुठे शाळा, कुठे कॉलेज, कुठे हॉस्पिटल पाहिजे, कुठे दवाखाना पाहिजे तर तेवढाच विचार करणार आहे. मला असं होत नसतं. MSRDCचा झोन किंवा MMRDAचा झोन, सिडकोचा झोन, वेगवेगळ्या संस्थेचा झोन ज्यावेळा पडतो त्यावेळेला ते ज्यावेळा इन्व्हेस्टमेंट करतात त्याला रिटर्न ते घेत असतात. ते काही सोशल वर्कसाठी येत नसतात. आणि राज्य शासनाला जर पर्यटनाला डेव्हलपमेंट करायचं तर पर्यटन विकास महामंडळ आहे ना, पण तरीसुद्धा ज्यावेळा हे पाहिल्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि मी सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये सविस्तरपणाने तुमचं प्रेझेंटेशन येऊन द्या आणि ते ज्यांच्या या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती त्यांना पोचली पाहिजे आणि ती पोचत नाही तोपर्यंत एकदम तुम्ही ॲक्विजिशन किंवा एकदम तुम्ही कारवाई करण्याची भूमिका घेऊ नका असं मी सांगितलं आहे. बघू आता काय करतायत ते. पण ह्या प्रकल्पातून दुर्गम भागाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, हाही एक पॉझिटिव्ह आहे. दुर्गम भागातल्या फायदा याचा होणार आहे. मला वाटतं की त्यांनी असं कुठलाही प्रोजेक्ट अजून प्रेझेंट केलेला नाही आहे आणि दुर्गम भागाची कनेक्टिव्हिटी वाढण्याबद्दल दुमत नाही. महाबळेश्वरच्या विकासाच्या टुरिझमला आमचं दुमत नाही, परंतु ते करताना MSRDCची किती व्याप्ती आहे, त्यांना लिमिटेशन किती, त्यांना कुठल्या पद्धतीचे अधिकार आहेत का नाही याचा खुलासा होणं गरजेचं आहे ना. नुसतं आपलं हे करायचं म्हणून होत नसतं. ते त्यांनी ते खुलासा व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. ते केलेलं दिसत नाही. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगानं सध्या आता ज्या काही मिटिंगा सुरू आहेत आणि लोकांच्या सूचना मागून घेतल्या जात आहेत, या अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत या प्रकल्पाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्ते, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबद्दल काय सांगाल तुम्ही? किती गावांचा समावेश झालेला आहे, कशा पद्धतीने ह्या सध्या नवीन प्रकल्पाची सुरुवात सुरू आहे तुमची? एकूण 235 गावं याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आधी सुरुवातीला 58 गावं होते, नंतर 177 गावं, असं 4 तालुक्यामधील आपण गावं घेतलेली आहेत. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा. हा एकूण नवीन महाबळेश्वर हा कन्सेप्ट जो आहे की महाबळेश्वरमध्ये जे कंजेशन होतं, जे सगळं लोक येऊन इथं गर्दी करतात, स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो, म्हणजे त्यांना डे टू डे ॲक्टिव्हिटीसुद्धा त्यांना करणं कठीण होतं. अशा परिस्थितीमध्ये हे जे नवीन महाबळेश्वरचं एरिया जे आहे तर ते सर्व दूर सर्व विकास हा सर्व ठिकाणी झाला पाहिजे या उद्देशाने हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि यामध्ये विशेषतः स्थानिकांना कसा रोजगार उपलब्ध होईल, स्थानिकांना सोयीसुविधा कशा उपलब्ध करून देता येईल हा त्यामागचा मुख्य उद्देश. सर, ह्याच्यामध्ये शंका कुशंका ग्रामस्थांमध्ये येऊ शकतात का? आता ज्या काही मिटिंगा होत आहेत त्याच्यामध्ये काय लोक व्यक्त होत आहेत? नाही, कसं आहे की विकास योजना म्हणल्यानंतर कदाचित काही लोकांचा असा गैरसमज असू शकेल की हे सगळं शहरीकरण होतं आहे का, हे सगळं तुमचं कॉन्क्रिटीकरण होतं आहे का, तर हे असं होणार नाही. असं होणार नाही. जे स्थानिक लोक आहेत, जे त्यांचे बांधकाम त्यांनी केलेले आहेत, गरजेपोटी केलेले असतील, ते कसे रेग्युलराईज होतील का, त्यांना होमस्टेच्या बाबतीत त्यांना काही त्याचं रोजगाराचं त्यांना उत्पन्नाचे साधन मिळू शकतील का, जे काही रस्ते आहेत, जे रस्ते अविकसित आहेत त्या रस्त्याचं जाळं जे आहे ते सर्व दूर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आमचा राहील. त्यांच्या प्राथमिक सुविधा जसं की पाणी, वीज, रस्ते आणि यापर्यंत त्यांच्या काही त्यांची रिक्वायरमेंट असेल स्थानिक, जसं आता मीटिंगमध्ये आम्हाला सांगतीलच. सहसा विकास योजना पब्लिश केल्यानंतर आपण लोकांच्या सूचना हरकती घेतो. आपण यावेळेस प्रथमच आम्ही आमच्या सद्यस्थितीत आमचा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप जो आहे, विद्यमान जमीन वापर नकाशा सध्या आमचा तयार झालेला आहे आणि आम्ही प्रपोज नकाशा जो आहे तो तयार करणार आहोत. त्यापूर्वीच आम्ही स्थानिकांना काय काय इथं अपेक्षित आहे, इथं धरणं आहेत, इथं डोंगर आहेत, इथं दऱ्या आहेत, इथं नदी आहे, इथं धबधबे आहेत, तर याचा कसा सुनियोजित त्याचा विकास करता येईल जेणेकरून स्थानिकांना त्याचा वापर करता येईल. जसं की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काहीतरी वडापावचा स्टॉल असतो किंवा चहा बिस्किटच फक्त इथे मिळतं आहे, तर अशा ठिकाणी यांना असं काही टेम्पररी अरेंजमेंट करून देता येईल का? आपल्याकडे कोयना रिझर्वायर आहे, त्याच्यानंतर कोयनाचं तुमचं कन्झर्वेशन झोन्स आहे, सह्याद्री टायगर हिचं झोन आहेत, तर हे सर्व झोन पाहता याला कुठेही डिस्टर्ब न करता त्याचं संगोपन कसं होईल
आणि स्थानिकांना देखील कसा रोजगार उपलब्ध होईल, त्यांचा विकास कसा होईल, शाश्वत विकास तेही पर्यावरणाचा ऱ्हास न होता, हा त्याचा मागचा प्रमुख हेतू आहे. आणि रस्त्याचं जे हे जे तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये पर्यावरण पूरक असं तुमचं म्हणणं आहे, मात्र काही तसे लोक, संघटना, पक्षीप्रेमी असतील, निसर्गप्रेमी असतील, ते तक्रारी करू पाहतायत का, केलेल्या आहेत का तशा काय? नाही, काल पेपरमध्ये थोडंसं बातम्या अशा त्या आलेल्या आहेत, परंतु कदाचित तो गैरसमज असू शकेल. असं कदापि होणार नाही. पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होणार नाही. आणि हा जो विकास योजना तयार होती, हा GI बेस्ड विकास योजना आहे. त्यामुळे त्याच्यात आता आम्ही GI बेस्ड म्हणजे त्याच्यात सर्व इत्यंभूत माहिती सगळी येणार आहे. तुमचा स्लोप काय आहे, तुमची हाईट काय आहे, इथं कुणीही काही बदल करू शकणार नाहीत. मी जरी म्हटलो इथे येऊन की मी आज त्याची हाईट जवळपास 1000 मीटर आहे आणि मी येऊन परत 1 महिन्याने किंवा 6 महिने आलो आणि मी म्हणलं की तिथं 800 आहे, तसं कदापि शक्य होणार नाही. कारण की ते एक सीज झालेलं आहे पूर्ण. याचं आम्ही जे आहे GIS बेस मॅपिंग तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे कुणीही किती जरी आलं, म्हणजे कुणी खोटा आला, मोठा आला, तोटा आला, तरी तिथं काही बदल होता येणार नाही. हे मी तुम्हाला तुमच्या वतीने सर्व जनतेला सांगू इच्छित आहे. साहेब, अशा यातली असंख्य गावं जी आहेत की ती ह्या जगाशी संपर्कही नाही, म्हणजे त्यांना दळणवळणाचं साधन नाही आहे, पोटजीविकेचं तर नाही आहेच. तुमच्या या प्रकल्पातून त्यांना पोटजीविकेचं साधन मिळणार आहे. मात्र या संपर्कहीन असलेल्या गावांशी कशी कनेक्टिव्हिटी तुमची वाढत राहणार आहे? आम्ही निश्चितच सर्व प्रकारचे आता जर ज्या ठिकाणी रस्ता उपलब्ध नसेल तर तिथं ब्रिजेस कनेक्टिव्हिटी असणार आहे. समजा काही गावे डोंगर माथ्यावर असतील तर तिथं रोपवेसुद्धा आम्ही तसं तो प्रोव्हिजन करणार आहोत, जेणेकरून की ईच अँड एव्हरी प्रत्येक जो यातला नागरिक आहे तो जगातील सर्व ठिकाणी तो त्याची कनेक्टिव्हिटी होईल. याला आमचं प्राधान्य असणार आहे. ह्यातून गावातल्या लोकांना असे काही बंधनं असतील का की हे करू नका, ते करू नका, ह्याच्यावरती बंधनं, त्याच्यावरती? कारण का अशी लोकांच्या संभ्रमावस्थेमध्ये लोक आहेत. नाही, असं काही होणार नाही. जे तुमचं निगडीत जे नियमानुसार जे चाललेलं आहे त्या नियमात काही आपण तोडमोड कुणी करणार नाही, हे नक्की मी तुमच्या ABP माझावर मी तुम्हाला आश्वासन देतो. असं कुठेही काही होणार नाही आहे. याच्यामध्ये कुठलेही FSI वाढ होणार नाही, FSI कमी होणार नाही. जो FSI वगैरे आहे तो तसाच राहणार आहे. जे नियमावली आपण म्हणजे इको सेन्सिटिव्हसाठी दिलेली आहे तीच नियमावली आहे, फक्त ते गायरियर डेव्हलपमेंट होईल, सुनियोजित त्याला रीतसर त्यांना परवानग्या मिळतील. जे लोकांना गैरसमज होते की बाबा काही नाही मिळणार नाही किंवा लोकांना कुठेही काही कॉम्पिटिशन होईल, असं इथं कदापि होणार नाही. साहेब, हा एक प्रश्न थोडासा वादाचा आहे की जवळपास काहीतरी 52 गावांचा अगोदर समावेश होता, नंतर कशामुळे वाढत गेली? म्हणजे जवळपास काहीतरी 214 गावांचा समावेश करण्यात आला. 177 गावं त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही लोकांची, स्थानिकांची मागणी आहे. तुमच्या माहितीकर सांगतो की आम्हाला कालच एक जणांचे कुठले तरी सरपंच आहेत, त्यांनी अशी मागणी केली की काहीतरी गाव आता माझ्या लक्षात नाही आहे, तर ते गाव देखील याच्यात ॲड करा. मी वाटल्यास तिथं आता जेव्हा सुरू होईल मीटिंग त्यावेळेस मी ते गावाचं पण नाव मी सांगतो, त्यांचं नावही सांगतो, ज्या संत्रस्तांनी ती मागणी केलेली आहे की हे गाव आमच्या कनेक्टिव्हिटीसाठी तुम्ही याच्यात घ्या. उद्देश हा एवढाच आहे की त्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे आणि कुठलाही नागरिक, स्थानिक नागरिक याच्यापासून, विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे की ह्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळं ह्या जुन्या महाबळेश्वरला धक्का लागणार आहे का तिथल्या पर्यटन वाढीला? निश्चित नाही, जुन्या महाबळेश्वरला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. उलट सगळीकडे विकास कसा चांगल्या तऱ्हेने होईल एवढं मात्र निश्चित होईल. जे कंजेशन, जो बोजा म्हणजे जो ताण येतो प्रशासनावर इथल्या, तर तो निश्चितच थोडासा ताण तो कमी होईल या नवीन महाबळेश्वरमध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.